जय सेवालाल म्हटलं की तो व्यक्ती बंजारा समाजाचा आहे असं समजलं जातं. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात हा समाज आढळतो. विशेषतः यवतमाळ वाशिम जिल्ह्यासह विदर्भात मोठ्या संख्येनं बंजारा समाज आहे. मराठवाड्यात देखील अनेक ठिकाणी बंजारा समाज हा राजकीय सामाजिकदृष्ट्या निर्णायक ठरतो. बंजारा समाजाचे एकाच घरातील 2 मुख्यमंत्री देखील महाराष्ट्रात झालेत. पोहरादेवी हे त्यांचं श्रद्धास्थान असून संत सेवालाल हे महान संत याच समाजातून होऊन गेले. सध्या संजय राठोड आणि इंद्रनील नाईक हे 2 मंत्री देखील या समाजाचे महाराष्ट्रात आहेत. तांड्यावर राहणारा, परंपरा जपणारा, कष्टकरी लढवाई आणि चिवट अशी बंजारा समाजाची ओळख आहे. देशात बंजारा समाजाची लोकसंख्या ही 8 ते 10 कोटी असल्याचं बोललं जातं, तर राज्यात ही संख्या 1 कोटींच्या घरात आहे असंही बोललं जातं. हा समाज आता आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. त्याचं कारण आहे हैदराबाद गॅझेट. मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन केलं. आझाद मैदानातील आंदोलनानंतर मराठ्यांना कुणबी आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेटचा आधार घेतला जाणार आहे. निजामकालीन नोंदींचा आधार घेऊन मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्गही मोकळा झाल्याचं आता बोललं जातंय. याच हैदराबाद गॅझेटमध्ये जसं कुणबी जातीच्या लोकसंख्येचा उल्लेख आढळतो, तसाच बंजारा जातीच्या लोकसंख्येचाही उल्लेख याच गॅझेटमध्ये आहे. तत्कालीन हैदराबाद राज्याचा बहुतांश भाग ज्या तेलंगणा राज्यामध्ये आहे, तिथे बंजारा समाज हा एसटी म्हणजेच अनुसूचित जमातीमध्ये आहे. त्यावरूनच आता बंजारा समाजालाही एसटीचं आरक्षण महाराष्ट्रात मिळावं अशी मागणी होते. बंजारा समाज हा देशभरात पसरला आहे. कुठे तो ओबीसीमध्ये आहे तर कुठे एससी-एसटीमध्ये. महाराष्ट्रात विमुक्त जाती विजय या प्रवर्गात त्यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे. पण आता हैदराबाद गॅझेटची चर्चा आणि तेलंगणा राज्यातील आरक्षणानंतर एसटीमधून आरक्षण द्यावं अशी मागणी केली जाते. महाराष्ट्रात सध्या विजय प्रवर्गाला 3% आरक्षण असून एसटी प्रवर्गाला 60% आरक्षण आहे. महाराष्ट्रात धनगर समाजाकडून देखील एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी मागणी केली जाते. इतर राज्यात धनगरांनाही एसटीमधून आरक्षण असल्यानं ही मागणी महाराष्ट्रात सुद्धा होते. याआधी मनोज जरंगे यांनी सुद्धा बोलताना धनगर आणि बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशीच मागणी देखील केली होती. यावेळेस बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड काय म्हणाले ते ऐका. आता बंजारा समाजाला एस टीमध्ये जाण्याचा स्वतः मार्ग मोकळा झालेला आहे. खऱ्या अर्थानं जेव्हा ह्या हैदराबाद गॅझेटमधील नोंदी बघून जर मराठा समाजाला पुढंबी करत असतील तर आम्ही ओरिजिन 1956च्या पूर्वी म्हणजे कायद्यानुसार खरं म्हणजे 1950ला जे समाज ज्या संवर्गात असेल अर्थात आम्ही त्या ठिकाणी एस सी आणि एस टीमध्ये होतो. आपण जर बघितलं नांदेड, परभणी, त्यानंतर औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड ह्या जो मराठवाडा निजामचा स्टेट होता तर तो एंटायर द्विभाषिक राज्य झालं. तेव्हा मुंबई राज्य प्रांतामध्ये विलीन झालं आणि आपण महाराष्ट्रामध्ये 1 जून रोजी म्हणजे 1960ला आपण महाराष्ट्र निर्मिती झाली. पण नियमानुसार कायद्यानुसार आपण जर बघितलं संविधानानुसार तर बंजारा समाज 1956 पूर्वी हा बंजारा समाज शेड्यूल ट्राईबमध्ये होता, आत्ताही आहे. त्यामुळे हैदराबाद गॅझेट आम्हाला लागू करण्यात यावं आणि त्यानुसार बंजारा समाजाला शेड्यूल ट्राईबच्या सगळ्या सवलती देण्यात यावी ही आता मागणी राहणार आहे आणि त्याच्यासाठी मोठा लढा आम्ही उभा आणि लवकरच या लढ्याची रूपरेषा मी जाहीर करणार. तर हरिभाऊ राठोड यांनी देखील हैदराबाद गॅझेट आणि तेलंगणाचा उल्लेख करत मागणी केली आहे की आरक्षण मिळावं आणि आंदोलनाचा इशारा दिलाय. त्यामुळे आता सरकारसमोर वेगळाच प्रश्न उभा राहिलाय. ओबीसींकडून देखील हैदराबाद गॅझेट लागू करण्याला एक प्रकारे विरोध होते. त्यामुळे जरंगे जरी मुंबईतून परत गेले असले तरी आरक्षणाचं संकट मात्र सरकारसमोर